सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आज आहे गुरुपौर्णिमा, गुरुचा दिवस। सकाळी लवकर उठल्यामुळे सगळे कामं झाली होती घरातली, पण लेकरांचं सगळं राहिलं होतं। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। प्रजितीला सोडायला गेले होते। येता आता सगळे फळं फुलं पानं सगळं पूजेचं साहित्य घेऊन आले, कारण की एकात दोन कामं होतात। मग पूजेसाठी घरी आले की सगळं चौरंगासाठी सगळं सामान काढून ठेवले होते। गंगाजलवर टाकून सगळं हळदीचा लेप गोमूत्र टाकून सगळं पुसून घेते। असं गुरुवारीच करते आणि रोज स्वामींचे दत्त वाचते, पण गुरुवारी उपवास असते आणि पारायण करायचं असते। मग असं सगळं करून पूजा केली तर मला खूप छान वाटते, खूप प्रसन्न वाटते। गणपती बाप्पाची पूजा करून घेतली आधी सगळी, मग महाराजांना अभिषेक करायला घेतले। महाराजांचा अभिषेक केले। लाईट एक गेलती मध्येच, मग लाईट आली की छान वाटते पूजा करताना। मग आरती करून घेतले। केंद्रात जायचं होतं, जाता पेढे घेतले। येता दत्त महाराज दर्शन घेतले। दत्ताई स्वामी आहे एकच येतं। दर्शन घेऊन घरी आले की फराळाचं करायचं होतं। साबुदाणा खूप भिजला होता, म्हणून वडे करायला घेतले। वडे असे झाले तर आलू कमी टाकले, साबुदाणा खूप भिजला होता। असा कार्यक्रम त्याने घेतले। प्रचितीत असते असं मध्ये मध्ये कसं करायचं। आंघोळ करून शाळेला जायचं। स्वामी बाबाला म्हणली, इथं स्वामी बाबाला सांगायचं सगळं। छत्रपती शिवाजी महाराज येतात कुठं? आपल्या घरी येणार आहे छत्रपती शिवाजी। रांगोळी काढले आणि संध्याकाळी आरती केली महाराजांची। दत्त गुरु भासले मला पाहुनी स्वामी हासले। स्वामी स्वामी चिंतनात काया ही झाली। वटवृक्षाच्या खाली माझी स्वामी माऊली। वटवृक्षाच्या खाली माझी गुरु माऊली। प्रचितीचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायचा। मी अशी केली गुरुपौर्णिमा साजरी। व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला।